युती न झाल्यास यापूर्वी जिंकलेल्या जागांपेक्षा एक जागा जास्तच जिंकू असा आत्मविश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला आहे। राज्यात समविचारी पक्षांची युती झाली पाहिजे अशी आपली भूमिका असल्याचंही त्यांनी म्हटलं। भाजप राज्य कार्यकारिणीच्या येत्या 28 तारखेला जालन्यात बैठक होणार आहे। त्या पार्श्वभूमीवर आढावा घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते। युती जर झाली नाही तर भाजप आणि शिवसेनेने जेवढ्या जागा जिंकल्या होत्या त्याच्यापेक्षा एक जागा जास्त जिंकू, एक जागा कमी जिंकणार नाही आम्ही। महाराष्ट्रामध्ये आम्ही समविचारी पक्षांनी एकत्र यावं आणि निवडणुका लढाव्यात असा आमचा प्रयत्न आहे। आणि आता एक वेगळी बातमी। मलबार हिल इथल्या राजभवनाची कंपाऊंड वॉल वारली पेंटिंगनं सजवण्यात आले। मुंबईतलं सगळ्यात मोठं असणारं हे वारली पेंटिंग आहे। यात मुंबईची ओळख असणारी अनेक ठिकाणंही चितारण्यात आली आहेत। अशी तब्बल 60 थीम्स या पेंटिंगमध्ये असणार आहेत। आतापर्यंतचं मुंबईतलं सगळ्यात मोठं, सगळ्यात लांब अंतराचं, अधिक अंतराचं वारली पेंटिंग म्हणून राजभवनाच्या या भिंतीवरच्या पेंटिंगची आता ओळख असेल। आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी यांनी आढावा घेतलाय, पाहूयात। आपण मलबार हिलला येतो ते अनेक वेळा समुद्र निहाळण्यासाठी येतो किंवा मग इथल्या सुंदर इमारती पाहण्यासाठी येतो। मात्र मलबार हिलला येण्यासाठी अजून एक सुंदर कारण आहे, ते म्हणजे हे वॉल पेंटिंग। ही जी भिंत तुम्हाला दिसते खरं तर ही राजभवनची कंपाऊंड वॉल आहे। गेट क्रमांक 1 पासून गेट क्रमांक 2 पर्यंत हे सुंदर वारली पेंटिंग इथं करण्यात आलेलं आहे। मुंबई महानगरपालिकेचं डी वॉर्ड आणि आर्ट देश फाउंडेशन या संस्थेच्या वतीनं हे वॉल पेंटिंग करण्यात आलेलं आहे। याची लांबी जवळपास 1092 फूट आहे आणि एकूण जर ह्या चित्रांचा विचार केला तर ह्याची व्याप्ती 6000 स्क्वेअर फूट इतकी आहे। जवळपास 15 कलाकारांनी अहोरात्र खपून ह्या सुंदर पेंटिंग इथं तयार केलेलं आहे। इथे जर आपण पाहिलं तर वेगवेगळ्या थीम्स आहेत। म्हणजे इथं आपल्याला पाहिलं तर तुम्ही बघताय ते मुंबई महानगरपालिकेचं ऑफिस दिसतंय, कार्यालय दिसतंय, बाजूला क्रॉफर्ड मार्केट आहे। अशा जवळपास 60 वेगवेगळ्या थीम्स या सगळ्या चित्रांमध्ये दिसत आहेत। आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे कुठलीही थीम ही रिपीट करण्यात आलेली नाही आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसोबत विवेक कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई। यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक नंतर आणखीन काही महत्त्वाच्या बातम्या। ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। सोलापूर महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमातील कर्मचाऱ्यांना गेल्या वर्षभरापासून पगारच मिळालेला नाही। त्यामुळे पालिका कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारत आज अर्धनग्न आंदोलन केलं। हुतात्मा पुतळा ते महापालिकेच्या कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला। याबद्दल अनेक वेळेला तक्रार करून सुद्धा पालिका प्रशासन याकडे फारसं गांभीर्यानं भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली। वादळी वाऱ्यासह जिल्ह्यामध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली। अनेक ठिकाणी गारपीट झाली आणि या गारपीटीमुळे शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांचं काही ठिकाणी मोठं नुकसान झालंय। विदर्भात अवकाळी पावसामुळे रब्बीच्या पिकांवर याचा परिणाम झाला। गोंदिया आणि भंडारा या भागात गारपीट झाल्यानं गहू, हरभरा आणि भाजीपाल्याच्या पिकाचं मोठं नुकसान झालंय। 2 दिवसात महाराष्ट्राच्या काही भागात गारपीट होईल अशा प्रकारचा इशारा यापूर्वीच वेधशाळेनं दिला होता। त्यानुसार भंडारा, गोंदिया, वर्धा आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची नोंद झाली आहे। यासह नागपूरच्याही काही भागात अवकाळी पाऊस झाला, तर काही ठिकाणी भंडारा आणि अन्य काही ठिकाणी चांगल्याच गाराही पडल्या। आणि आता वळूयात पुढच्या बातमीकडे। बातमी आहे सोलापूर महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमातील या कर्मचाऱ्यांना गेल्या वर्षभरापासून पगारच मिळालेला नाही। त्यामुळे पालिका कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारलं आणि अर्धनग्न मोर्चा काढला। हुतात्मा पुतळा ते महापालिकेच्या कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला। याबद्दल अनेक वेळेला तक्रार करून सुद्धा पालिका प्रशासन याकडे गांभीर्यानं पाहत नाही। त्यामुळे गेल्या 4 दिवसांपासून परिवहन कर्मचाऱ्यांनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केलं आहे। संपाच्या 4थ्या दिवशी आज परिवहन कर्मचारी आणि प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अर्धनग्न आंदोलन करून पालिका प्रशासनाच्या समोर आपली कैफियत मांडण्याचा प्रयत्न केला। यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात आणखीन एक छोटासा ब्रेक। सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा। तसंच फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा।